सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 13वा. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की नंद महाराज हे त्यांच्या घरी नुकत्याच जन्मलेल्या नवजात बालकाचा जन्मोत्सव साजरा करत आहेत. सर्व गोपगोपिका ह्या मोठ्या उत्साहाने नटून सजून नंद महाराजांच्या घरी अशा सुंदर सुंदर भेटवस्तू घेऊन पोहोचलेल्या आहेत. आणि हा सर्व सोहळा पाहून नंद महाराज अतिशय आनंदित होऊन ते त्या नवजात बालकाच्या संरक्षणाप्रित्यर्थ विष्णूंची प्रार्थना करत आहेत. कारण त्यांना हे माहीतच नाहीये की आपल्याकडे जे बालक जन्माला आलेले आहे ते प्रत्यक्ष स्वतः विष्णूच आहेत. तर अशा या मंगल प्रसंगी बलरामांची जी आई होती ती म्हणजे रोहिणी, वसुदेवांची एक पत्नी आणि सर्व पत्न्यांमध्ये सौभाग्यशाली अशी ती होती. ती जरी तिच्या पतीपासून दूर असली तरीही नंद महाराजांच्या घरी आज जो हा जन्म सोहळा होत आहे त्या जन्म सोहळ्याच्या प्रसंगी तिने सुरेख असे पोशाख परिधान केले होते. गळ्यामध्ये सुंदर असे अलंकार घातले होते. सुंदर असा शृंगार करून ती त्या उत्सवामध्ये तिने अतिशय उल्हासाने भाग घेतला होता. या उत्सवात रोहिणी आपल्या पतीपासून जरी दूर असली तरी तिने असा एकंदरीत सुंदर पोशाख केला होता. आणि आपल्या या भगवान श्रीकृष्णाचा जो जन्मोत्सव आहे आणि त्या जन्मोत्सवातील हे जे काही ऐश्वर्य आहे त्यावरून असे सर्व चित्र स्पष्ट होते की त्यावेळेला वृंदावन हे छोटेसे गाव देखील सर्व दृष्टींनी समृद्ध होते. भगवान श्रीकृष्णांनी महाराज नंद आणि यशोदा माता यांच्या घरी जन्म घेतला आणि त्यामुळे देवी लक्ष्मी हिला या वृंदावनात आपले ऐश्वर्य प्रगट करावेच लागले. यावरून आपल्या सर्वांना असे समजते की वृंदावन हे आधीपासूनच लक्ष्मी मातेचे क्रीडास्थान बनलेले होते. तर अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा अगदी हर्षोल्लासाने तिथे साजरा झाला. त्यानंतर नंद महाराज हे नियमितप्रमाणे जो कंसाला जो कर द्यावायचा असतो तो कर देण्यासाठी त्यांनी मथुरेला जाण्याचे ठरवले. आणि जायच्या अगोदर त्यांनी वृंदावनातील आपल्या सर्व गोपांना बोलावले आहे आणि त्यांनी सांगितले आहे की आता आपण कंस राजाकडे जात आहोत आणि आपल्या अनुपस्थितीमध्ये या पूर्ण वृंदावनाच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी ही सर्व गोपांना त्यांनी दिली होती. तर नंद महाराज हे मथुरेमध्ये पोहोचलेत आणि ही जी वार्ता आहे ती ताबडतोब वसुदेवांना कळाली. त्याच वेळेला क्षणाचाही विलंब न लावता वसुदेव आपल्या मित्राला भेटले आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी ते अतिशय उत्सुक होते. नंद महाराज ज्या ठिकाणी मुक्कामी थांबले होते त्या ठिकाणी वसुदेव गेले. वसुदेवांनी नंद महाराजांना आलिंगन दिले आणि त्यांचे प्रेमभराने स्वागत केले. वसुदेव हे नंद महाराजांच्या माहितीशिवायच त्यांच्यासाठी संरक्षणाखाली ठेवलेले जे 2 मुलं होते त्यांचे क्षेमकुशल जाणण्यासाठी ते अगदीच उत्सुक होते. वास्तविक पाहता श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेही जण वसुदेवांचेच पुत्र होते. बलरामांचा गर्भ हा रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थानांतरित करण्यात आला होता आणि कंस महाराजाच्या भयापोटी माता रोहिणीला त्यांनी नंद महाराजांच्याकडे ठेवले होते. आणि वसुदेवांनी श्रीकृष्णांना तर स्वतःच आपल्या हाताने तिथे यशोदेकडे सोपवले होते आणि त्यांच्या मुलीला घेऊन वसुदेव परत इकडे आले होते. तर नंद महाराजांना श्रीकृष्ण आणि नंद महाराजांना बलराम हे वसुदेवांचेच पुत्र आहेत हे माहिती होते. परंतु नंद महाराजांना हे माहिती नव्हते की श्रीकृष्ण सुद्धा वसुदेवाचेच पुत्र आहेत. वसुदेवांनी अशा प्रकारे आपले जे दोन्ही पुत्र होते श्रीकृष्ण आणि बलराम त्यांची मोठ्या उत्सुकतेने नंद महाराजांच्याकडे विचारपूस केली
आणि ते नंद महाराजांना म्हणाले की हे प्रिय बंधू, आपण आता वृद्ध झाला आहात, आपल्याला खूप दिवसाचे पुत्रप्राप्ती झालेली नव्हती आणि आता त्या भगवंताच्या कृपेने आपल्याला एक सुंदरसे पुत्ररत्न प्राप्त झाले आहे आणि ही घटना तुमच्यासाठी आणि माता यशोदेसाठी अतिशय मंगलकारक आहे असे मला वाटते. हे मित्रा, मला आतापर्यंत राजा कंसाने बंदिवान केले होते, त्यामुळे आता मी सुटलो आहे आणि आता मला सुटल्यावरती असं वाटतंय की हा जो काही माझा जन्म आहे, हा मला पुन्हा भेटला आहे, जणू काही पुनर्जन्मच माझा झाला आहे. मी जेव्हा कंसाच्या कारागृहामध्ये बंदिवान होतो, त्यावेळेला मला असं कधी वाटलंच नाही की मी आपली पुन्हा भेट होऊ शकेल. वसुदेवांनी श्रीकृष्णांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये जी चिंता होती ती त्यांनी व्यक्त केली आणि श्रीकृष्णांच्या भयापोटी त्यांनी श्रीकृष्णांना त्या रात्री यशोदे मातेच्या शय्येवर त्यांनी ठेवले. परंतु आता मात्र नंद महाराजांनी खरोखर अगदी थाटामाटामध्ये श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा साजरा केला आहे आणि आता ते मथुरेमध्ये आले आहेत. त्यामुळे या सर्व घटनांमुळे वसुदेव हे अतिशय आनंदित झाले आहेत आणि त्यामुळेच वसुदेव नंद महाराजांना म्हणतात की खरोखर हा माझा पुनर्जन्म आहे. तसे पाहता आपल्या ह्या 8व्या पुत्राचा जीव वाचेल अशी कुठलीही शाश्वती वसुदेवांना नव्हती, कारण की याच्या आधीचे सर्व पुत्र हे कंसाने मारले होते. वसुदेव हे नंद महाराजांशी बोलू लागले की हे मित्रा, आपण कितीही प्रिय मित्र असलो ना तरी आपण दोघे एकत्र राहणे हे अतिशय कठीण आहे, कारण की आपल्या दोघांनाही परिवार आहेत, मुले मुली आहेत, नातेसंबंधी आहेत आणि आपल्या या प्रकृतीच्या नियमानुसार आपण दोघेही एकमेकांच्या पासून सध्या दुरावलेलो आहोत. या भूलोकावरती जो जीव जन्म घेतो तो प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या कर्माच्या वेगवेगळ्या प्रभावाखाली आलेला असतो आणि ते जरी सर्वजण एकत्र आले तरी ते फार काळ टिकत नाहीत. ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रामध्ये ओंडका किंवा वनस्पती तरंगत असतात, कधी कधी लाटेच्या प्रवाहाबरोबर ते एकत्र येतात आणि कधी कधी ते दूरही जातात. त्यातला एक ओंडका एकीकडे तर दुसरा दुसरीकडे जातो. एखादी वेल एका वाटेने जाते तर एखादी दुसरी वनस्पती दुसऱ्या वाटेनेही जाते. त्याचप्रमाणे आपण नातेवाईक मंडळी सुद्धा काही क्षण एकत्र येतो आणि नंतर आपण काळाच्या लाटेमध्ये आपण कायमचे दूर जातो. ह्या बोलण्यामागे वसुदेवांचा मतितार्थ असा होता की आतापर्यंत वसुदेवांना पुष्कळ बालके झाली, पण त्यापैकी एकही बालक जिवंत राहिले नाही आणि त्यांना साक्षात विष्णूंचा अवतार असलेले श्रीकृष्ण भगवान हे बालक सुद्धा त्यांना आपल्याजवळ ठेवता आले नाही. वसुदेवांना या गोष्टीचा विरह जाणवत होता, पण त्यांना ही सत्य गोष्ट नंद महाराजांच्या समोर उघड करता येत नव्हती. त्यामुळे ते वारंवार नंद महाराजांना वृंदावनाचे क्षेमकुशल सांगा म्हणून आग्रह करू लागले. वृंदावनातील तुमचे सर्व पशु खुशाल आहेत ना? त्या सर्व पशूंना गवत चारा व्यवस्थित मिळतो आहे ना? तिथे पाणी भरपूर प्रमाणात आहे ना? आणि तुम्ही जिथे राहता ते स्थान खरोखरच सुरक्षित आहे ना? वसुदेवांना अशा प्रकारे त्यांच्या बालकाची म्हणजेच श्रीकृष्णाच्या संरक्षणाची अतिशय काळजी वाटत होती आणि या काळजीपोटी ते नंद महाराजांची वारंवार चौकशी करू लागले. कारण त्यांना हे माहिती होतं की कंस हा काही आता गप्प बसणार नाहीये आणि कंसानी सर्व असुर हे सर्व दिशेला पाठवले आहेत आणि ते नक्कीच श्रीकृष्णाला ठार मारण्याची योजना बनवत आहेत हे वसुदेवांना पक्केच माहिती होते. त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णांच्या जन्मापासून पुढच्या 10 दिवसामध्ये जी कोणी नवजात बालके जन्माला आलेली आहेत त्यांना ठार मारण्याचे कंसाने आधीच योजलेले होते आणि त्यामुळे वसुदेवांना परमात्म्याची त्या भगवंताची काळजी लागली होती आणि त्यामुळे ते नंद महाराजांना सतत त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची चौकशी करू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.